ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन व सायली यांचा गैरसमज केव्हा दूर होणार? हे तर आमचं गुपित आहे. माझी आई स्वतः मला विचारते, "बे काय होणार आहे? खरंच ते कळणार का आता तुझं?" म्हटलं, "अगं बघ, तू मला का विचारतेस?" तो जो काळ होता आबाळ माया वादळवाट वगैरेचा ना, एक तर सगळ्यात पहिलं ना तेव्हा दूरदर्शन आणि हे कॉम्पिटिशन खूप कमी होती आणि ना खूप साधे सोपे सिंपल घरगुती विषय त्या ह्याच्यात होता. त्यात ड्रामा हा आस्पेक्ट फार नव्हता जो आताच्या काळामध्ये यायला लागला. म्हणजे आजीला मिठी मारायचे सीन असतात सारखे आणि मला आवडतं तिला मिठी मारायला. मी अशी तिला खूप करकचून मिठ्या मारत असते, तिच्या पाप्या घेत असते, म्हणजे तिला खूप त्रास देत असते मी थोडक्यात. आणि उलट आहे, मी शिवाजी आणि तो अफजल खान आहे असं आहे. तेव्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हा एकच हेतू होता. तो आजही आहेच, नाही असं नाही, पण आज ही करोडो रुपयांची इंडस्ट्री व्यावसायिक गणित बदलली टिकणं महत्त्वाचं असल्यामुळे रुपये लागले तिथे. अनेक चॅनल्सचे खूप जणांचे म्हणजे जाहिरातदारांपासून सगळ्यांचे, त्यामुळे मिनिटाचा हिशोब केला जातो. हे लोक थांबले माझ्यासाठी. कुठलेही सिरियलवाले 2 महिने कुठल्याही एका आर्टिस्टसाठी थांबत नाहीत, पण ही मंडळी सगळी माझ्यासाठी थांबली होती. 2 महिने मी काम करत नव्हते. ही मालिका 1 तासाची करा म्हणताय. हे बघ आता आता नाही म्हणायचं नाही. नाही, मी म्हणते मला माझ्या 4 दिवस सासूचा रेकॉर्ड मोडायचा अरे आहे. क्या बात आहे, क्या सो बात आहे. मला 10 वर्ष पुढची. 13+ मला ही सिरियल त्याच्यासाठी पाहिजे. मला आणि पुणेकर सगळ्यांना आपलं करून घेतात. ज्योतिताई बरोबर आहे. अरे काय, मी तेच सांगते तिला की आता मुलगा बघणार असेल तर पुण्याचाच बघ. ठरलंय तर. मग ठरलं तर मग पुण्यातच येणार ती.